अर्चना जोशी फोटो मंत्राचा दुसरं प्रकरण घेऊन आज येते आहे। विषय आहे कुतूहल म्हणजे कॅन्डिड। माझा फोन वाजला आणि पलीकडून विचारणा आली, मॅडम आम्हाला लग्नाचे ट्रेडिशनल फोटोग्राफी करणारा फोटोग्राफर मिळेल का? आम्ही कॅन्डिड फोटोग्राफर आधी बुक केलेला आहे। टोमॅटो आणलेले आहेत, बटाटे आणलेत का? भाजी करायची होती असं काहीसं ऐकलेलं मला वाटतं। काहीतरी समजूत काढून मी फोन ठेवून दिला, पण मनात विचार येऊ लागले, कॅन्डिडचा अर्थ कॅन्डिड असा तर नसेल। एकाने सुरुवात केली की मागणी कसा पुरवठा ह्या लग्नाच्या फोटोग्राफीचा परवलीचा शब्द झालेला आहे। कॅन्डिडचा अर्थच मुळात विस्मयकारक क्षण असा आहे। कोणी मी कॅन्डिड करतो असे म्हणतात तेव्हा हसावे की रडावे हेच कळत नाही। ही चूक असे फोटो काढणाऱ्यांची नाही तर ते काढून घेणाऱ्यांसाठी तयार झालेल्यांची आहे। ते तरी काय करणार, त्यांना तरी कुठे माहिती आहे कॅन्डिड म्हणजे काय। भली मोठी लेन्स घेऊन विचारात घडलेला चेहरा दूरवर कुठेतरी बसून फोटो काढत बसलेला हा कॅन्डिड फोटोग्राफर असतो असा ठाम गैरसमज झालेला आहे। फोटोग्राफी ही फोटोग्राफी असते, एकतर ती चांगली असते नाहीतर ती खराब असते, बरी कधीच नसते। कॅमेरा हाताळण्याचे उत्तम ज्ञान असेल, प्रकाशाची दिशा आणि तीव्रता यांची समज असेल, तोच योग्य पद्धतीने शॅडोचा केलेला उपयोग ही कला फोटो येण्याची पहिली पायरी असते। फोटोग्राफर हा फोटोग्राफर असतो हे आजकाल स्पष्टच समजत आहे। आपण वेडिंग फोटोग्राफी करतच नाही असे म्हणणारे व्यवसायात फरक पडल्याबरोबर लग्नाची फोटोग्राफी ही हुकमी पैसे देणारी असल्यामुळे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर, चाइल्ड फोटोग्राफर, फॅशन फोटोग्राफरही हल्ली वेडिंग फोटोग्राफी करताना दिसत आहे। कोणत्याही व्यवसायात स्वतःचे म्हणून एक वैशिष्ट्य आणि आवड असते, ते नाव आपण त्या कलेला देत असतो। डिजिटल तंत्रज्ञानाने फोटोग्राफी व्यवसायाची झोप उडवली आहे। चरितार्थ चालवण्यासाठी मिळेल ते काम, मिळेल ती बिदागरी स्वीकारण्याशिवाय पर्याय उपलब्ध नाही। त्यावर हा एक तोडगा आहे। आपण काहीतरी वेगळे पण कलात्मक काम करून आपली ओळख निर्माण करतो, या गरजेतून जन्माला आली आहे का कॅन्डिड फोटोग्राफी? आपण ज्याच्यासाठी काम करतो त्यांना या विषयाची माहिती असेल तर प्रश्न येत नाही। ज्यांना ते माहिती नसते त्यांना ते नेमके कधी कधी काय योग्य आणि काय अयोग्य हेच समजत नाही। ज्यांच्या घरी विवाह आहे त्यांच्यासाठी लग्नाची फोटोग्राफी या विषयावर कार्यशाळा घेण्याची खरंच गरज निर्माण झाली आहे। कॅन्डिड करण्यासाठी प्रथम आपल्याला त्या कुटुंबाची माहिती आणि मानसिकता समजणे आवश्यक असते। वर वधूचा स्वभाव, त्यांच्या स्वभावाचा अभ्यास आणि त्यांच्याशी मैत्रीपूर्ण खेळीमेळीचे संवाद साधण्याची कला आणि त्यांच्याशी केलेल्या गप्पांमधून याची पूर्वतयारी करायला लागते। त्यांना आवडणारे रंग, खाण्याचे पदार्थ, संगीतातली आवड, दिनचर्या, त्यांची मित्रमंडळी यांची माहिती काढून घेतली तर काम बरेच सोपे होते। कारण कॅन्डिड फोटो कोणी काढू शकत नाही, तर ती ईश्वर देणगी असते असा माझा समज आहे। बघा पटलं तर कावळा बसायला आणि फांदी तुटायला किंवा बोला फुलाची गाठ झाली असे आपण म्हणतो, तोच तर कॅन्डिड फोटो आपल्याला मिळवायचा नसतो तर तो मिळत असतो। मेकअपची समज, कपड्यांची रंगसंगती, लोकेशनचा अभ्यास असेल तर काम सोपं होतं। कॅन्डिड फोटो मिळेलच असे नाही, हातापायाचे क्लोजअप्स म्हणजे कॅन्डिड असे मानणारा पण एक वर्ग आहे। आपण क्लिक करायला गेलो आणि टिपले गेले ते काही वेगळेच असा तो क्षण असतो, तो कॅन्डिड असतो। मैत्रिणीची गप्पा मारताना मारलेला डोळा असे काही क्षण मिळाले तर तो देवाने दिलेला प्रसाद असतो असेच मी म्हणते आणि ते स्वीकारत जाते। मी फक्त निमित्त असते क्लिक करण्यासाठी। एका लग्नामध्ये 10 कॅन्डिड मिळाले तरी ते माझी मी नशीबच समजते। हे चुकीचे आहे असे वाटते, पण कॅन्डिड फोटोग्राफीसाठी कॅमेरा महत्त्वाचाच नसतो। लेन्स कोणतीही असू शकते। नैसर्गिक क्लोजअपसाठी मात्र चांगली फास्ट टेलिफोकल लेन्स असणे उपयोगी ठरते, पण कठीण असतो तो वाईड अँगल, ज्यात फ्रेमचा प्रत्येक कोपरा व्यवस्थित दिसायला लागतो। तर पुढील भागामध्ये आपण वाईड अँगलबद्दल बोलूया। तुर्तास धन्यवाद।